नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा ना 32 साईजचं ब्लाउज कटिंग करायचं आहे. प्रिन्सेस कट ब्लाउज आहे. 1 मीटरचं अस्तर घेतले बरं का. आणि ब्लाउज कटिंग करताना ना मी कुठे पण फार्मा वगैरे का पेपर पॅटर्न सुद्धा नाही वापरत बरं का. डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते. तुमच्याशी खूप असे व्हिडिओ मी शेअर केलेले. प्रत्येक साईजचं ब्लाउज कटिंग तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आणि नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की मला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर बघा इकडे ना मी 32 साईजचं ब्लाउज कटिंग आहे म्हणजे ना 1 घडी 8ची घेणार आहे. आणि प्रिन्सेस कट ब्लाउज आहे बरं का. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा इकडे मीटरचं अस्तर घेतलंय बरं का. आणि इथं 4 फोल्ड करून घेते. आणि ना डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते बरं का. कस्टमरचे ब्लाउज राहतात माझ्याकडे, जे तुमच्याशी शेअर करते ना ते कस्टमरचे ब्लाउज राहतात. आणि बघा इकडे 1 घडी 8ची घेणारी आणि 2 इंच एवढा जास्तीचा कपडा घेणारे बघू शकता. तर इथे ना कट करून घेते. आणि स्लीवसाठी हा कपडा आहे ना सोडून देते, म्हणजे नंतर स्लीव कट करू आपण. आता आहे ना बॅक पार्टने फ्रंट पार्ट याच आता बघा तुम्हाला कट व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची पहिले अस्तरवरती. तुम्हाला असं जर व्यवस्थित असं ब्लाउज कटिंग बघायचं असेल ना तर नक्की बघू शकता बरं का. इथं मी ना लंबाई थोडी जास्तच घेतली आहे. 14 आहे तर मला 15 घ्यायची बरं का लंबाई. आणि बघा 4 फोल्ड करून घेतलंय बघू शकता तुम्ही. लंबाई पूर्ण घेतली बरं का. आणि इकडे ना 5.5 शोल्डर घेते वरूनच. हे बघ शोल्डर 5.5 घेतलंय. पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी पूर्ण ब्लाउज कटिंग अशी छान असं डिटेल्समध्ये समजावण्याचा प्रयत्न करते बरं का. आणि बघा मुंडा आहे ना तो सुद्धा 6 घेतला. आणि याचा 6चा मध्ये काढायचा आहे तर 3 काढला बघ. आणि बघा आता पुढचा गडा घेते. इथं आहे ना 6.5 घेते पुढचा गडा लांबीला. आणि रुंदीला 2-2.5 एवढा आपण घेऊ शकतो. तर बघा इकडे ना गडा सुद्धा घेतलाय. आणि आता आहे ना छातीची एक घडी आहे ना 8 येते बघा. इकडे 8 घेतली आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे. आणि इकडे ना कमरेची फिटिंग आहे ना ती 7.5 घेतली आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतलाय बघ. आणि आता आहे ना याचा जो आपण बॅक पार्टनी फ्रंट पार्टला जे गोलाई घेतो ना, आता 6 घेतलाय मुंडा, त्याचा मध्ये काढायचा आहे बरं का. आता मी इथं 3 वरती मध्ये काढलेला आहे. आणि इथं सुद्धा हा 2 वरती फिटिंग आहे ना, तर इथपर्यंत आपल्याला हा गोलाई द्यायची. हा बॅक पार्टला येईन बरं का ही गोलाई. ही बघू शकता बॅक पार्टला बरोबर येतं ना, फोगा होणार ना काही होणार. आणि त्याच्यानंतर आहे ना हा 3 वरून आपण मध्ये काढला ना त्याच्या खालीच 1 वरती परत आपल्याला टिक करायची. आणि नंतर त्याच्यानंतर सुद्धा हा फ्रंटला मध्ये काढायचा आहे बघा. असं छान असा हा अगर नाही समजत ना आपण काही टायमाला इथून सुद्धा घेऊन घेतो बरं का. असं म्हणजे कुठून आणि थोडंसं इकडनं जर घेतलं ना अजून छान होतं बरं का. फ्रंटला घ्यायचं आहे, बॅकला तर एवढ्याच अंतरावरती घ्यायचं आहे. तर बघा इकडे एवढं तुम्हाला नक्की समजलं असेल ना तर मला नक्की सांगा बरं का. मी खूप प्रयत्न करते तुमच्याशी असं कोणी ना कोणी जर थोडंफार बी बघितलं ना शिकायचं. खूप शिकण्यासारखे राहतं बरं का. ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ घरी बसल्या बसल्या आपल्याला आहे ना 100-50चं काम भेटू शकतं बरं का. एक ब्लाऊज बी स्टिचिंग केलं ना तरी आपण 200-300 रुपये आरामाने कमवू शकतो. तर असे माझ्यासारखे आहे ना खूप अशा गृहिणी घरातल्या घरात घरचं काम करून सुद्धा आपण ब्लाऊज स्टिचिंग कटिंग हे सर्व काही काम करू शकतो बरं का. बघा हे फ्रंटला कटिंग केलं एवढं. आणि आता आहे ना मधोमध कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना पुढे हुकचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे. आता हे बघा फ्रंट पार्ट आहे हा पुढचा भाग. आणि इथून आहे ना आपण 10.5 वरती ना प्रिन्सेसचं माप घ्यायचं आहे. तर पॉईंट 10.5 वरती घेतला आहे मी इथं. हे बघू शकता 10.5 वरती. आणि इथून आहे ना 3.5 वरती टिक करायची बघा. 3.5 हे बघा 3.5 बरोबर माप घेतलेलं आहे. आणि इथं आहे ना 3 घेतलं आहे बघू शकता. कुठे पण फार्मा वगैरे नाही वापरते बरं का. याच्यासाठी ना कोणी कोणी खूप फार्मा वापरता बरं का. काही ज्या बाया स्टिचिंग करता कटिंग करता तर त्यांच्यासाठी ना खरंच खूप योग्य आहे हे की डायरेक्ट आपण अस्तरवरती सुद्धा कटिंग करू शकतो. पहिल्यांदा थोडं अवघड वाटतं पण नंतर आहे ना खूप सोपं होतं बरं का. आपण कोणत्या बी मापाचं ब्लाऊज आहे ना डायरेक्ट कटिंग करू शकतो. आणि बघा इकडे 1.5 घेतलेलं आहे लाईन आणि 2 घेतलं आहे बरं का. त्याच्यावर 1.5 वरती ना हा छान असा राऊंड द्यायचा आहे. आणि हा आहे ना 3 वरती राऊंड द्यायचा इथं बघा. छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊज तुमच्याशी पूर्ण डिटेलमध्ये शेअर करते बरं का.
आता हे ना इथून आहे ना जेवढं आपण टिक केली ना तेवढ्यावरती आपण कटिंग करून घ्यायची. हे बघ छान अशी कटिंगसुद्धा झालेली आहे. प्रिन्सेस कट फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आणि इथून आहे ना थोडंसं अर्धा इंच आहे ना इकडे टिक करून घ्यायची. मी स्टिचिंग करताना करते बरं का, पण म्हटलं चला तुमच्याशी पूर्ण डिटेल्समध्ये शेअर केलेलं चांगलं. आणि बघा छान असं फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे बरं का. पूर्ण इथं बघा तुमच्यासमोर कटिंग केलेली आहे. कुठे पण फार्मा वगैरे का पेपर पॅटर्न नाही वापरत, डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते आणि कस्टमरचे ब्लाउज तुमच्याशी शेअर करते बरं का. तर बघा इकडे ना 3.5ची पार्ट घेतली मी, गोल गळा आहे छान असा. आणि ना डायरेक्ट ड्रॉ करते बरं का. खूप छान असा गोल गळा येतो, बघू शकता तुम्ही. इथे ना 2.5 घेऊ शकता आणि इथे 3, 3.5 तुम्हाला जेवढा डीप पाहिजे तेवढा घेऊ शकता. पण इथे ना अर्धा इंच पाऊण इंच कमी करायचं आहे. तर त्याच्याने काय होतं आपलं शोल्डर हे ना उतरत नाही. बिना दोरीचं ब्लाऊजसुद्धा आपण वेअर करू शकतो बरं का. इथे ना बिना दोरीचं ब्लाऊज आहे. मी जे स्टिचिंग करते कस्टमरने मला सांगितलं की मला दोरी नको. कोणाकोणाला नाही आवडत बरं का दोरी वगैरे लावायला ब्लाऊजला, आणि कोणाला तर आवडते दोरी, म्हणून ते सांगून जातात की त्यानुसार मी स्टिचिंग करते. बघा छान असा गोलगडा झालेला आहे. मी तुम्हाला आहे ना ओपनसुद्धा करून दाखवते. बघा हा राऊंड आहे ना किती छान असं आलं ना ब्लाऊज. बघा आता आहे ना असं नको व्हायला. असं जर झालं ना, हे आपण सिद्ध कटिंग केलं असतं ना असं, तर हे असं झालं असतं बरं का. त्याच्याने काय होतं की शोल्डर उतरवायचा खूप चान्स राहतो. आता हे ना इथं कुठे पण शोल्डरसुद्धा उतरणार नाही, डायरेक्ट हे ना बघा इथं मी बॅक पार्टने फ्रंट पार्ट छान असं रेडी करून घेतलेला आहे. आणि आता स्लीव आहे ना ती सुद्धा तुमच्याशी शेअर करते बरं का. लांबी आहे बाई, आणि बघा ते आता बाई ना 12 आहे, तर मी इथं आहे ना नाही म्हणजे सॉरी 11 आहे, तर मी इथं 12 घेते लांबीला. हे बघा 12 घेतली आणि इथून सुद्धा मी 12च घेते बरं का. आणि 3.5 वरती छान अशी टिक केलेली आहे. आणि इकडे ना दंडघेर आहे, तर दंडघेर इथं आहे ना 5.5 आहे आणि 1.5 इंच थोडं जास्तीचा कपडा घ्यायचा इथं. आणि इथं जॉईंट येणार आहे बरं का, ते स्टिचिंग करताना मी जॉईन करणार आहे. हे बघा छान असे स्लीवसुद्धा कटिंग करून दाखवली तुम्हाला. पूर्ण ब्लाऊज छान पद्धतीने मी पूर्ण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. नक्की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतीलच, ते तर मला माहिती आहे. आणि कारण कसं आहे मी पूर्ण तुम्हाला कुठे पण फार्मा वगैरे नाही वापरत बरं का, डायरेक्टच अस्तरवरती कटिंग करते. आणि मी ना तुमच्याशी खूप समजवण्याचा सांगायचा प्रयत्न करते बरं का. मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते. तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.